आपण दुसरा पण सर पर्याय बघूया आणि त्यानंतर हळूहळू घराण्यांच्या वारसावर सुद्धा येऊया. दुसरा चेहरा आहे छगन भुजबळ. या चेहऱ्याविषयी आता आपण बोलूया. छगन भुजबळ हा एक दुसरा पर्याय समोर येताना दिसतोय. छगन भुजबळ यांचं नाव एक वरिष्ठ नेता म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. काल किंबहुना तसे संकेत सुद्धा काहीसे देण्यात आलेले होते. पण अधूनमधून छगन भुजबळ पक्षात असून सुद्धा रुसलेले स्वतः अजितदादांनी सुद्धा अनुभवलेले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हा पर्याय कितपत योग्य ठरेल, किंबहुना तो पर्याय ठरेल की नाही, इथून सुरुवात आहे. आपण म्हणतात त्याच्यातच उत्तर दडलेलं आहे की छगन भुजबळ हा पर्याय ठरेल की नाही याच्याबद्दल आता एक शंका किंवा संशयास्पद किंवा शक्यता ते असेल नसेल असं आहे. याचं कारण असं की मूळ राष्ट्रवादी एकसंघ जेव्हा होती तेव्हा अजितदादांचं आणि भुजबळांचं तितकंसं पटलेलं नाही. याचं कारण पण तेवढंच होतं. समता परिषदेच्या निमित्ताने छगन भुजबळ हे मूळ राष्ट्रवादीच्या मूळ नेतृत्वाच्या म्हणजे शरद पवारांपेक्षा कुठेतरी मोठे होताना दिसत होते. समता परिषद ही देशव्यापी व्यापली गेली, पण तुलनेने राष्ट्रवादी ही तेवढी देशव्यापी व्यापली गेली नाही. राष्ट्रवादीचे खासदार अन्य राज्यातही आहेत, पण तरीही जी प्रसिद्धी, जे वर्चस्व किंवा जे बळ समता परिषदेच्या निमित्ताने भुजबळांना मिळालं ते किंबहुना राष्ट्रवादीच्या अन्य कोणत्या नेत्याला मिळू शकलं नाही. त्यामुळे भुजबळांचं एक स्वतःचं वर्चस्व होतं किंवा एक बळ होतं. त्या बळाला अजित पवारांनी कधीच मान्यता दिली नाही. याचं कारण असं की अजित पवारांच्या मते भुजबळ हे स्वतः मोठे होत गेले. त्यांनी पक्षाला मोठं केलं नाही. मग जो पक्षाला माणूस मोठा करू शकतो तो कोण, तर मी स्वतः म्हणजेच अजित पवार. हे त्यांना पूर्ण माहिती होतं. पक्ष आपल्या पूर्ण बांधणीत आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्याचं कारणही तसंच आहे. ते कारण म्हणजे एकमेव अजित पवार यांची कार्यशैली. प्रत्येक कार्यकर्त्याचं आलेलं म्हणणं ऐकून घेणं, त्याचं काम करणं, त्याच्यात नियोजनबद्धता आणणं आणि असलेला वक्तशीरपणा. एखादं काम वेळेवर झालं नाही तर त्यांची आगपाखड असायची आणि हाच वक्तशीरपणा म्हणजे कुठल्याही लढाईमध्ये आपल्या नेतृत्वाने सेनापतीने तातडीने निर्णय घेण्याची गरज असते आणि तातडीने निर्णय घेणं, तो निर्णयाची अंमलबजावणी करणं हे गुण अजित पवारांमध्ये ठासून भरलेले होते. कुठलाही निर्णय घेताना त्यांनी जर तर किंवा नंतर बघू, पुन्हा करू, पाहूया, करूया असं केलं नाही. ज्या क्षणात ज्या परिस्थितीमध्ये त्यांना निर्णय तो चुकीचा अचुकीचा असू शकतो, पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा अजितदादांनी निर्णय घेतलेले आहेत. तर असं नेतृत्व जर पक्षाला हवं असेल तर भुजबळ त्याच्यात कुठे ना कुठे कमी पडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजितदादा पवारांबरोबर जे नेते मंडळी गेली आहेत आणि जो कार्यकर्ता अजितदादांच्या नावाने बांधला गेलेला आहे पक्षाशी, तो भुजबळांचं नेतृत्व तेवढंसं मान्य करणार नाही. त्यातला एक गट भुजबळांच्या समर्थनार्थ असू शकतो, पण ते समर्थन अजितदादांच्या नावाचं समर्थन किंवा अजितदादांच्या घरातला माणूस हवा किंवा सुनेत्रा पवारांचं जे नाव पुढे आलेलं आहे त्यांच्या नावाला असलेला जो गट आहे तो कितीतरी पटीने भुजबळांच्या नावाला समर्थन देणाऱ्या गटापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. त्यामुळे आपण आता जो पर्याय करला तो पर्याय पण कितीतरी मागे पडतो आणि स्वतः भुजबळांना मोठं करणं हे आता जे दोन पक्षाचे नेतृत्व आहेत म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या तुलनेत भुजबळांच्या नावाला ते दोघंही संमती किती देतील याच्याबद्दल ही शंका आहे. अगदी तुम्ही ज्या दोन नावांचा उल्लेख केला ते दोन चेहरे सुद्धा पर्याय म्हणून विचार केले जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.